फिरणारा तर त्याच्यामध्ये एक एनर्जी आहे ज्याला आपण गतिज ऊर्जा म्हणतो, कायनेटिक एनर्जी म्हणतो, किंवा रनिंग बायसिकल, किंवा मी इथून तिथं जातोय इकडून इकडे येतोय तर मूव्हिंग ऑब्जेक्ट जेवढे आहेत, फ्लाइंग बर्ड, हे सगळे एक्झाम्पल हे मोशन मध्ये असलेले ऑब्जेक्ट आहेत आणि त्यांना कायनेटिक एनर्जी त्यांच्या सोबत असते. सो व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? डेफिनेशन इज the energy which an object have because of its motion. Yes, the energy which an object have due to its motion is called as kinetic energy. Kinetic energy. So अशी साधी सोपी सरळ व्याख्या किनेटिक. The energy which an object have due to its motion. कशामुळे? तर ऑब्जेक्टच्या मोशन मुळे त्याच्याकडे जी एनर्जी असते त्याला आपण काय म्हणतो? कायनेटिक एनर्जी. And what is the general formula for the kinetic energy is? It is KE is equal to half mv square. आता याच्यातले सगळे पॅरामीटर्स आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये माहिती असायला पाहिजे. के म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी. एम इज मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि व्ही वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. आता ज्यावेळी आपल्याला एक्झाम मध्ये ते क्वेश्चन्स विचारणार आहेत त्यावेळी डेफिनेशन वरती विचारतील किंवा न्यूमेरिकल्स विचारतील, मास देतील, वेलोसिटी देतील, कायनेटिक एनर्जी काढा म्हणतील, किंवा मास देतील, कायनेटिक एनर्जी देतील, वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट काढा म्हणतील. परंतु आपल्याला हे इक्वेशन आलं तसं नाही, हे सुद्धा आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे. आपण ते पण समजून घेऊया की हे इक्वेशन येतं कसं. ओके, लेट्स सी हाऊ दिस इक्वेशन कम्स रिगार्डिंग द कायनेटिक एनर्जी. सो as we know that work done on an object is equal to W is equal to F into S असतं. माहिती आहे सगळ्यांना? हो. सगळ्यांना माहिती आहे? हो. वर्क डनचा फॉर्म्युला सांगा. Fs. Fs means force into displacement. So let's consider this as equation 1. Expression for KE. आपण KE चं इक्वेशन कसं येतं हा Fs ते बघतोय. पहिले इक्वेशन आपल्याला ऑलरेडी या टॉपिकचा फर्स्ट पार्ट आहे वर्क आणि या टॉपिकचा सेकंड पार्ट आहे एनर्जी. तर वर्क ऑलरेडी आपल्याला हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर but according to Newton's सांगा सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनच्या दुसऱ्या लॉ नुसार मित्रांनो फोर्स इज इक्वल टू काय असते? मास इनटू ऍक्सेलरेशन. हे सर्वांना मान्य आहे? न्यूटनचा सेकंड लॉ या संदर्भात माहिती देतो. त्यानंतर अँड न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटनचं सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे? कोण सांगते? S is equal to ut plus 1/2 at square. Correct. S is equal to S is displacement, ut plus half at square. हे सर्वांना माहिती आहे मित्रांनो, बरोबर? तर व्हॉट इज इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट किती असते? आपल्याला हे माहिती आहे की u ची व्हॅल्यू काय असते? 0 असते मित्रांनो. मग हेच इक्वेशन काय होईल पहा. देयरफॉर displacement S is equal to 0 into t plus half at square. So 0 into anything काय 0. Therefore displacement S is equal to half at square. याला आपण इक्वेशन नंबर 3 कन्सिडर करूया. सो इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं? इक्वेशन 1 वर्क डन, इक्वेशन 2 फोर्स, इक्वेशन 3 डिस्प्लेसमेंट. आता ऑलरेडी आपल्याकडे इक्वेशन 1 मध्ये बघा फोर्स आहे, फोर्सचं हे राइट हँड साइड, डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट ही राइट हँड साइड. म्हणजे इक्वेशन 2 आणि 3 च्या व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवल्या तर आपल्याला नवीन एक इक्वेशन मिळेल मित्रांनो.
क्लियर का इथं दाखवतो मी तुम्हाला की then from equation 2 and 3 जर 2 आणि 3 च्या व्हॅल्यूज आपण 1 मध्ये ठेवल्या बरोबर तर काय W is equal to कोरची व्हॅल्यू सांगा इथे दिली MA into डिस्प्लेसमेंट ची व्हॅल्यू इथे दिली half AT स्क्वेअर आता बघा इथं पण A आहे इथं पण A आहे त्याला एकत्र क्लिअर घेतलं therefore W is equal to M into A आणि A चा स्क्वेअर T चा ऑलरेडी स्क्वेअर आहे मग मी काय करतो A T 4 ब्रॅकेट स्क्वेअर दोन्हीचा स्क्वेअर म्हणून याला इक्वेशन नंबर किती कन्सिडर करा 4 ऑलरेडी 3 झाले होते इथपर्यंत काय वापरतो W चं इक्वेशन now what is Newton's first equation of motion Newton's first equation of motion एवढा चला आता लक्ष द्या इक्वेशन 4 पर्यंत आलो हाफ m into 80 square bracket 80 square Newton's first equation of motion can v is equal to u plus 80 but what is u 0 म्हणून v is equal to काय 80 ते जर मी v चा स्क्वेअर केला तर इकडे सुद्धा काय होईल मी जर v चा स्क्वेअर केला तर समोरचा सुद्धा काय होईल स्क्वेअर 80 ब्रॅकेट स्क्वेअर याला इक्वेशन 5 म्हणूया आता बघा जर 5 ची किंमत 4 मध्ये ठेवली तर परत एकदा बघा जे नव्हते त्याच्यात पाचव्या इक्वेशनची किंमत इथं पण 80 स्क्वेअर आहे इथं पण 80 स्क्वेअर आहे जर ही किंमत इथं ठेवली value of equation 5 in equation 4 then we get by substituting value of equation 5 in 4 we get काय मिळेल मग आपल्याला सांगा बघा W is equal to half ला half m ला m 80 स्क्वेअर च्या ऐवजी काय घ्यायचं 20 स्क्वेअर पाचव्या इक्वेशन मध्ये काय 20 स्क्वेअर आहे सो 80 स्क्वेअर तर बघू शकता तुम्ही पाचवे इक्वेशन हे आहे तर 80 स्क्वेअर इथल्या 80 स्क्वेअर मध्ये 20 स्क्वेअर ही व्हॅल्यू ठेवू शकतो आपण ठेवूया आपण हाफ m 20 स्क्वेअर दिस इज इक्वेशन नंबर 6 सो वर्कची व्हॅल्यू आहे हाफ m स्क्वेअर पण आपण ऑलरेडी आपल्याला हे माहित पाहिजे काय kinetic energy but kinetic energy of the object is equal to work done on the object work done on the object हे पण तुम्हाला माहिती असतं पाहिजे की kinetic energy म्हणजे वर्क डन असतं therefore इक्वेशन लिहू शकतो मी Ke is equal to W मग W ची व्हॅल्यू इथे ठेवा therefore Ke is equal to half mv square this is our final equation याला पण इक्वेशन 7 सो आपल्याला हेच काढायचं होतं मित्रांनो हा mv स्क्वेअर सर्वांच्या लक्षात आलं कसं आलं ते परत एकदा रिवाइज करूया आपण चलो एनर्जी असोसिएटेड विथ द ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स मोशन kinetic energy चा फॉर्म्युला Ke is equal to half mv square नाउ एक्सप्रेशन फॉर Ke कशा पद्धतीने ते इक्वेशन लिहू शकतो तर आपल्याला ऑलरेडी काय आहे वर्क डनचे इक्वेशन आहे मित्रांनो काय आहे सांगा W is equal to F into S but according to Newton's second law F is equal to ma Newton's second equation of motion S is equal to ut plus half at square now if you put initial velocity u is equal to 0 then the displacement equation becomes S is equal to half at square from equation 2 and 3 by substituting the value of 2 and 3 in 1 we get the equation W is equal to half m into 80 square but according to Newton's first equation of motion what is V is equal to u plus 80 आणि जर आपण u ची व्हॅल्यू परत एकदा 0 म्हणतो इनिशियल वेलोसिटी असल्यामुळे तर v is equal to काय 80 and similarly v square will become equal to 80 bracket square
आणि ह्या जर व्हॅल्यू ठेवल्या आपण 4 आणि 5 तुम्ही जर बघितलं तर 4 मध्ये 5 ची व्हॅल्यू ठेवायची बाय सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 5 and 4 W is equal to half mv square. But what is W? It is kinetic energy is equal to work done on the object. So as Ke is equal to W, therefore Ke is equal to half mv square. This is